नमस्कार मित्रांनो, वृषभ राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा महिना फक्त प्रेमाचा नाही. हा महिना तुमच्या हृदयाची आणि तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणार आहे. काही लोकांना या महिन्यात प्रेम मिळेल, काही लोकांना खोट्या प्रेमाचं सत्य समजेल आणि काही लोकांना अशी व्यक्ती भेटेल जिच्यासोबत भविष्य घडेल की फक्त एक आठवण उरेल. याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल. पण मित्रांनो, या महिन्यातील सर्वात मोठा धोका कोणता आहे माहीत आहे का? चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं हा नाही, तर योग्य व्यक्ती समोर उभी असतानाही निर्णय न घेणं. या महिन्यात अनेक रात्री तुम्हाला झोप लागणार नाही, कारण मनात सतत एकच प्रश्न फिरत राहील, मी पुढं जावं की अजून थांबावं? ही व्यक्ती खरंच माझ्यावर प्रेम करते का? का मी स्वतःच एक सुंदर स्वप्न तयार करून त्यात जगत आहे? जर एखाद्या व्यक्तीनं गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनावर कब्जा केला असेल, तर हा संपूर्ण राशी भविष्य शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण पाहणार आहोत कोणत्या वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रेमात ग्रीन सिग्नल मिळणार आहे, कोणत्या लोकांनी सावध राहायची गरज आहे आणि महिन्याच्या शेवटी कोणत्या लोकांना सर्वात मोठी भावनिक स्पष्टता मिळणार आहे. आता बघूया मुख्य ग्रहयोग. मित्रांनो, या महिन्यातील प्रेमजीवनाचा सर्वात मोठा खेळ बुध ग्रहाभोवती फिरत आहे. महिन्याच्या सुरुवातीला बुध तुमची साथ देत आहेत. संवाद वाढवतात, मेसेजेस वाढतात, भेटीगाठी वाढतात आणि तुम्हाला वाटू लागतं की आता सगळं योग्य दिशेनं चाललेलं आहे. पण 7 जुलैनंतर बुध कमकुवत होऊ लागतो आणि बुध कमकुवत झाला की सर्वात आधी परिणाम होतो तो निर्णय क्षमतेवर. प्रेम कमी होत नाही, पण स्पष्टता कमी होऊ शकते. समोरची व्यक्ती तीच असते, पण तुम्हाला तिच्याबद्दल शंका यायला लागतात. काल जी गोष्ट निश्चित वाटत होती, आज त्याच गोष्टीबद्दल प्रश्न निर्माण होतात. याशिवाय कुटुंबियांचा प्रभाव वाढतो, परिस्थितीचा दबाव वाढतो आणि मग सुरू होतं हृदय आणि बुद्धी यांच्यातील युद्ध. हृदय म्हणतं जा, हीच योग्य वेळ आहे. बुद्धी म्हणतं थांब, अजून सगळं समजलेलं नाही. आणि अनेक वृषभ राशीचे लोक या दोघांमध्ये अडकून पडतील. आपण पाहणार आहोत सिंगल लोक, रिलेशनशिपमध्ये असलेले, मॅरिड लाईफ, ज्यांचं एक्स्ट्रा अफेअर आहे, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जे लोक आहेत ते. या महिन्यात सर्वात मोठा धोका, या महिन्यातली सर्वात मोठी संधी आणि जुलै 2026मधील महत्त्वाचे प्रेमसंकेत. सुरू करूया सिंगल व्यक्तीसाठी. सिंगल असणाऱ्या वृषभ राशीच्या मित्रांनो, जुलैचा पहिला आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीसोबत बोलणं वाढू शकतं, भेट होऊ शकते, जवळीक निर्माण होऊ शकते आणि अचानक तुम्हाला वाटू शकतं की ही व्यक्ती माझ्यासाठी आली आहे. ही भावना खूप सुंदर आहे, पण इथेच सर्वात मोठा धोका सुरू होतो. कारण अनेक वेळा आपण व्यक्तीवर प्रेम करत नाहीत, आपण त्या व्यक्तीबद्दल तयार केलेल्या कल्पनेवर प्रेम करत असतो आणि जेव्हा वास्तव समोर येतो तेव्हा धक्का बसतो. 7 जुलैनंतर बुध कमकुवत होत असल्याने तुमच्या मनात संभ्रम वाढू शकतो. आज जी व्यक्ती परिपूर्ण वाटत आहे, उद्या तिच्याबद्दल प्रश्न पडू शकतात, शंका निर्माण होऊ शकतात. काही वृषभ राशीच्या लोकांना महिन्याच्या शेवटी अशी गोष्ट समजू शकते ज्याची त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती. काहींना कळेल की ते ज्या व्यक्तीसाठी भविष्याची स्वप्न पाहत होतात, त्या व्यक्तीनं त्यांना कधीच आपल्या भविष्यात पाहिलं नव्हतं. ही गोष्ट वेदनादायक आहे, पण तीच तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून वाचवू शकते. आणि म्हणूनच इथून काही लोकांच्या आयुष्यातली सर्वात मोठा भावनिक धडा सुरू होऊ शकतो. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी खास, जर तुम्ही आधीपासून रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना तुमच्या नात्याच्या परीक्षेचा आहे. प्रेम आहे, आकर्षण आहे, विश्वास आहे, पण ग्रह सांगत आहे की या महिन्यात नात्याची सर्वात मोठी परीक्षा तिसऱ्या व्यक्तीमुळे होणार नाही, ती होणार आहे गैरसमजामुळे. तुमचा जोडीदार बदलला आहे असं तुम्हाला वाटू शकतं. तो आधीसारखा बोलत नाही, ती आधीसारखी वेळ देत नाही. पण मित्रांनो, प्रेम कमी झालेलं नसतं. काही वेळा आयुष्यात ताण, जबाबदाऱ्या आणि मानसिक थकवा माणसाला शांत करून टाकतो आणि आपण त्याचा अर्थ असा काढतो की प्रेम कमी झालं आहे. विशेषतः 7 जुलै ते 23 जुलै दरम्यान बुध संवादामध्ये अडथळे निर्माण करू शकतो. छोट्या गोष्टी मोठ्या वाढू शकतात.
मग मोठ्या भावनिक अंतरात बदलू शकतात. मला आता या नात्याबद्दल खात्री नाही ही भावना प्रेमामुळे निर्माण होणार आहे, ती संभ्रमामुळे निर्माण होईल. म्हणून प्रतिक्रिया देण्याआधी संवाद साधा, रागवण्याआधी समजून घ्या. कारण जुलैच्या शेवटी काही नाती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होणार आहे, पण काही नाती एका चुकीच्या निष्कर्षामुळे कमकुवत होऊ शकतात आणि खरी परीक्षा अजून बाकी आहे. जे मॅरिड लोक आहेत त्यांच्यासाठी खास विशेष अशी भविष्यातील सर्वात सकारात्मक संकेत तुमच्यासाठी आहेत. तुमच्या मॅरेज लाईफमध्ये अतिशय स्थिरता येण्याची शक्यता आहे. विश्वास टिकून राहील, भावनिक आधार मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नातं एका भांडणामुळे तुटत नाही, ते अनेक छोट्या दुर्लक्षित गोष्टींमुळे कमकुवत होत जातं. तुम्हाला असं वाटू शकतं की तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत नाही, भावना ऐकत नाही, वेळ देत नाही. पण ग्रह सांगत आहे की यामध्ये प्रेमाचा अभाव नाही आहे, यामध्ये आहे तो आयुष्याचा ताण. म्हणून या महिन्यात संशयापेक्षा विश्वास निवडा. लोकांना ज्याची भीती वाटेल ती गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वातच नसेल आणि काही लोकांना महिन्याच्या शेवटी जाणवेल की त्यांचा जोडीदार त्यांच्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करतोय, पण व्यक्त करण्याची पद्धत फक्त बदललेली आहे. आता ज्यांचं एक्स्ट्रा अफेअर आहे या लोकांसाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. जर आधीपासून एखादं भावनिक आकर्षण असेल तर ते जुलैमध्ये वाढू शकतं. तुमचं मन सतत तुलना करू शकतं. माझा जोडीदार असं करत नाही, ती व्यक्ती मला जास्त समजते, त्याच्याशी बोलताना मला शांत वाटतं आणि इथेच सापळा सुरू होतो. कारण नवीन व्यक्ती सुरुवातीला नेहमीच सुंदर वाटते, तिथे अजून जबाबदाऱ्या नसतात, ती वास्तव समोर आलेलं नसतं. मित्रांनो, एक वेळा प्रेमात पडत नाही, आपण आपल्या एकटेपणातून पळत असतो. ही गोष्ट समजून घ्या. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी त्या व्यक्तीवर प्रेम करतोय, ती व्यक्ती मला जे लक्ष देत आहे त्यावर प्रेम करते का? या प्रश्नाचं उत्तर तुमचा पुढचा निर्णय ठरवेल. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन. जर तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत बोलणं पूर्णपणे बंद झालं असेल तर जुलैचे पहिले 15 दिवस महत्त्वाचे आहेत. अचानक मेसेज येऊ शकतात, कॉल येऊ शकतात किंवा अप्रत्यक्ष संपर्क होऊ शकतो आणि मग जुन्या आठवणी पुन्हा जागा होतील. पण लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही हृदयाने विचार करत आहात. समोरची व्यक्ती कदाचित बुद्धीने विचार करत असेल. काही लोकांना या काळात प्रतिसाद मिळू शकतो, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसेल. कारण त्यांना जाणवेल, मी इतका विचार करत होतो आणि समोरच्या व्यक्तीला त्याचं काही वाटतच नव्हतं. ही वेदना खोल असते, पण सत्य जाणून घेणे खोट्या आशेवर जगण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं. संपर्क झाला तर घाई करू नका, शब्दांवर विश्वास ठेवू नका, कृती बघा. कारण यावेळी तुम्ही नातं परत मिळवण्यासाठी नाही तर त्याचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी पुढे जात आहात. आता बघूया या महिन्यातली सर्वात मोठा धोका काय आहे. तो आहे संभ्रम. हृदय एक दिशा दाखवेल, बुद्धी दुसरी दिशा दाखवेल, परिस्थिती तिसरी दिशा दाखवेल आणि अनेक लोक यामध्ये अजूनही अडकून पडतील. काही योग्य व्यक्तींपासून दूर जातील, काही चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होतील आणि काही लोक भीतीमुळं काहीच निर्णय घेणार नाही. मित्रांनो, प्रेमामध्ये सर्वात मोठं नुकसान नकारामुळं होत नाही, ते होतं जेव्हा संधी असूनही आपण काहीच करत नाही. जुलै महिन्यातली सर्वात मोठी संधी काय आहे? पण याच संभ्रमात सर्वात मोठी संधी दडलेली आहे, ती म्हणजे स्पष्टता. महिन्याच्या शेवटी अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कोण खरंच तुमची काळजी करतो, कोण फक्त वेळ घालवत आहे, कोण तुमच्यासोबत भविष्य पाहतो आणि कोण फक्त वर्तमानाचा आनंद घेत आहे. काही नाती अधिक मजबूत होतील, काही नाती संपतील आणि काही लोकांना पहिल्यांदा स्वतःची किंमत कळेल. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना वृषभ राशीसाठी प्रेमाचा आहे, पण त्याहून जास्त आत्मपरीक्षणाचा आहे. काहींना प्रेम मिळेल, काहींना सत्य मिळेल, काहींना क्लोजर मिळेल आणि काहींना स्वतःचीच नवीन ओळख मिळेल. ज्याला तुमची किंमत नाही त्याच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका आणि जो खरंच तुमच्यावर प्रेम करतो त्याच्यावर संशय घेऊन त्याला दूर ढकलू नका. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे का की जी अजूनही तुम्हाला विसरता येत नाही? असेल तर कॉमेंटमध्ये होय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी.